नमस्कार, मी गौरी सारंग. महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुमचं स्वागत आणि बघूयात आठवड्याभरातील काही महत्त्वाच्या बातम्या. भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रामध्ये असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आणि यातील 45% स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत. महाराष्ट्र हे देशाचे खरे स्टार्टअप कॅपिटल असल्याचं सांगत भारत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या उद्दिष्टात महाराष्ट्राचा आणि त्यातही महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. SNDT महिला विद्यापीठाच्या इनोव्हेशन महाकुंभ 2025चं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील जुहू इथं करण्यात आलं आणि त्या दरम्यान ते बोलत होते. The highest number of registered startups in terms of number and in terms of investment are based out of Maharashtra. Maharashtra is a real startup hub. We account for 18% of the India startup ecosystem. And we also account for 19% of India's unicorns. राज्यातील दुर्गम भागात उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये स्टारलिंक सोबत याबाबतचा करार करण्यात आलाय. स्टारलिंकशी भागीदारी करणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे आणि या करारामुळे गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम यांसारख्या राज्यातील दुर्गम भागांमध्ये सरकारी संस्था, ग्रामीण समुदाय आणि महत्त्वपूर्ण सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी मोठी मदत आता होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत ICC महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या खेळाडू उपकर्णधार स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राच्या तिन्ही खेळाडूंनी संपूर्ण विश्वचषकात चांगली कामगिरी केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. या सगळ्या विजयामध्ये टीमचा, प्रशिक्षकांचा आणि सगळ्या स्टाफचा असा एक टीम इव्हेंट आहे की सगळे मिळून हा विजय त्या ठिकाणी घडवून आणतात आणि म्हणून आपले सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्राकरता देखील हा इतका अभिनंदनाचा क्षण आहे, महाराष्ट्राकरता इतका आनंदाचा क्षण आहे आणि तो क्षण तुम्ही आम्हाला दिला असल्यामुळे तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्यापासून खूप मुली इन्स्पायर होतील आणि क्रिकेटला एक नवीन अशा प्रकारचं एक फ्रेश ब्लड तुम्ही अजून क्रिकेटमध्ये आणाल ही अपेक्षा व्यक्त करतो. वंदे मातरम गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं मंत्रालयामध्ये समूह गायन करण्यात आलं. वंदे मातरम देशाला दिशा देणारं राष्ट्रीय प्रेरणेचं गीत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दरम्यान सांगितलंय. आजही 150 वर्ष झाले तरी वंदे मातरम एक प्रकारे आपल्या भारताला दिशा देणारं गीत आहे आणि म्हणून आपण सगळे या वंदे मातरमचा सन्मान करूया, बंकिमदांचा सन्मान करूया, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया. मुंबई उच्च न्यायालयाची नवी सुसज्ज इमारत मुंबईमध्ये वांद्रे पूर्व येथे उभारली जाणार आहे आणि या इमारतीचं भूमिपूजन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते पार पडलंय. या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते. I am really happy that during my tenure, whatever dream projects I had conceptualized have been fructified. The Kolhapur bench, the Mandangan court, the Nasik court, the court in my own Tahsil, Daryapur Tahsil of Amravati district. ही केवळ सुंदर नाही तर ही फास्टेस्ट या ठिकाणी बांधण्यात आली आहे. अशा पद्धतीनं ती आपण बांधावी. ती बांधत असताना ती स्मार्टेस्ट इमारत असावी. त्याच्यामध्ये सर्व नवीन तंत्रज्ञानाचा आपण अंतर्भाव करावा. आता आपण AIच्या जमान्यामध्ये आहे, त्यामुळे संपूर्ण इमारत ही AI एनेबल्ड अशा प्रकारची इमारत आपण या ठिकाणी तयार करावी. नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पाहणी दौरा केला. त्र्यंबकेश्वर मधील कुंभमेळ्याची विकास कामं, त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर, दर्शन मार्गिका, नियंत्रण कक्ष आणि कुशावर्त परिसराला त्यांनी भेट दिली. कुंभमेळ्याच्या निमित्तानं करण्यात येणारी कामं वेळेत सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी या दरम्यान दिलेल्या आहेत. आणि या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज. Thank you.